पुणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक 35 सन सिटी माणिकबाग परिसरातील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार ज्योती किशोर गोसावी व सचिन मोरे यांच्या प्रचाराचा भव्य आणि उत्साहात शुभारंभ करण्यात आला। हा प्रचार शुभारंभ राज्यमंत्री आमदार माधुरीताई मिसाळ आणि खडकवासल्याचे आमदार भीमराव अण्णा तापकीर यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या जल्लोषात पार पडला। हिंगणे चौकातील देवी मातेच्या चरणी नतमस्तक होत प्रचाराचा नारळ फोडून उमेदवारांना विजयाच्या शुभेच्छा देण्यात आल्या। यानंतर काढण्यात आलेल्या प्रचार यात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। विशेषतः लाडक्या बहिणींचा मोठा सहभाग हे या प्रचाराचं वैशिष्ट्य ठरलंय। यंदाच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 35 मध्ये भाजपाचा पहिला विजयाचा गुलाल उधळला गेला असून 2 नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याने संपूर्ण पुणे शहरात या प्रभागाची चर्चा रंगली आहे। त्यामुळे उर्वरित 2 जागांसाठी लढणारे उमेदवार ज्योतिताई किशोर गोसावी व सचिन मोरे यांची निवडणूक सोपी झाल्याचं चित्र स्पष्ट होतंय। भाजपाच्या विकास कामांवर जनतेचा असलेला विश्वास, संघटनेची ताकद आणि कार्यकर्त्यांची एकजूट यामुळे प्रभाग 35 मध्ये भाजपाचा विजय निश्चित असल्याचा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांनी केला। आम्ही शुभारंभ केलेला आहे। आमचे 2 उमेदवार इथनं विजयी पण झालेले आहेत आणि आता हे जे 2 उमेदवार आहे हे निश्चितपणे विजयासाठीच इथे आज आम्ही प्रचाराचा नारळ फोडतो आहे आणि तुम्हाला 16 तारखेला इथून परत विजयाची मिरवणूक दिसेल। कमळ या भागामध्ये फुललंय आणि जवळजवळ 20 वर्ष आमच्या भागामध्ये भारतीय जनता पार्टीचेच उमेदवारांना लोक मतं देतात। भारतीय जनता पार्टीचेच आमदार या भागामध्ये लोक निवडून देतात। त्याचा अर्थ या भागाचा विकास भारतीय जनता पार्टीच करते आणि पुढच्या 5 वर्षांमध्ये पण या भागाचा विकास भारतीय जनता पार्टीच करते। प्रभाग रचना थोडी बदलत असते पण तसं जर बघितलं तर तो पुणे शहराचाच भाग आहे आणि पुणे शहराच्या विकासासाठी भारतीय जनता पार्टीने गेल्या 15 वर्षांमध्ये ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यामध्ये लक्ष घालून जसं काम केलेलं आहे ते अख्ख्या पुणे शहरासाठी केलेलं आहे। त्यामुळे कितीही प्रभाग रचनेचे इक्वेशन बदलले तरी सुद्धा आमचे तिथेही 4 उमेदवार पहिले आमचे भारतीय जनता पार्टीचेच होते आणि यावेळेस पण ते भारतीय जनता पार्टीचेच असतील। ज्योती किशोर गोसावी आज आपल्या प्रभाग 35 ची भारतीय जनता पार्टी अधिकृत उमेदवारांची आम्ही 4 अधिकृत उमेदवार होतो। त्यापैकी 2 जण श्रीकांतजी जगताप आणि मंजुषाताई नागपुरे हे दोघेही त्यांनी विजयाचा संखनाद ऑलरेडी केलेला आहे कारण त्यांनी पुण्याच्या इतिहासामध्ये ते दोघंही बिनविरोध निवडून आलेले आहेत आणि आता आम्ही दोघंही पुण्याच्या इतिहासात आमचा विक्रम असा असणार आहे की आम्ही बहुसंख्य मतांनी विजयी होणार आहे आणि हे सगळं आपल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या जोरावर आहे, मतदारांच्या जोरावर आहे। त्यांचे मनापासून मी आभार मानते। नक्कीच तीच भावना आहे। इथले नागरिक आमच्या सगळ्यांच्या मनापासून आमच्यावर प्रेम करणारे आहेत आणि ही नक्कीच विजयाचीच रॅली आहे। ही प्रचाराचा शुभारंभ तर आहेच पण ही नक्की विजयाची रॅली आहे। 4 वर्षाचा कार्यकाळ थोडासा जास्त होता त्याच्यामुळे इकडे बजेट नसल्यामुळे अनेक छोट्या छोट्या तक्रारी आहेत लोकांच्या। जुन्या सोसायट्या आहेत, छोट्या ड्रेनेजच्या तक्रारी आहेत, पूल झालेला आहे, मेट्रो होणार आहे त्यामुळे ट्रॅफिकचा बऱ्यापैकी ताण कमी झालेला आहे पण जे डीपी रस्ते आहेत ते होणं गरजेचं आहे। अपूर्ण जे नाट्यगृहाचं काम आहे ते आहे, नदी सुधार प्रकल्प आहे, पूरग्रस्तांचं जे नियोजन व्हायला पाहिजे पूर परिस्थितीचं तर ते करायचंय। तर आम्ही 4घांची आता जबाबदारी वाढलेली आहे आणि नक्कीच पुण्याचा महापौरही भारतीय जनता पार्टीचा असणार आहे असे आम्ही शाश्वती देतो। आम्ही माधुरीताईंच्या मार्गदर्शनाखालीच हा सगळा आमचा भाग काम करतो आणि वहिनी आमचा आदर्श आहेत आणि त्या नेहमीच आमच्या पाठीशी असतात। माधुरीताई मिसाळ, बाबाशेठ मिसाळ, भीमराव अण्णा तापकीर, मुरलीधरजी मोहोळ आणि सगळेच पक्षश्रेष्ठी आणि आम्ही सगळे देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली इथे काम करतो। गुलाल ऑलरेडी उडलेला आहे, ते फक्त नुरा कुस्ती आहे। त्यांच्या समोर येणार आहेत, हे जाणार आहेत, 1000 मतांनी हे निवडून येतील याच्यामध्ये कुठलंही दुमत नाही। माननीय आमदारांचं काम आहे त्याच्यानुसार ते चालू आहे। प्रारंभ हे खरं एक प्रक्रिया म्हणू आपण, त्या प्रक्रियेतून आम्ही चाललेलो लोकशाहीच्या मार्गाने इलेक्शन लढत चालू आहे। कीच आमचे सहकारी जे 2 उमेदवार आहेत त्यांची निवडणूक आहे अजून आणि त्यांना अधिक मताधिक्याने करण्याचा आमचा संकल्प आहे आणि तो आम्ही पूर्ण करतो।